धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान देशात महाराष्ट्रात सुरू केली असल्यामुळे या योजनेचा शुभारंभ आणि आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे घेतला असता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार आणि आमचे सर्व कॅबिनेट मंत्री यांच्या सर्वांच्या सहकार्यानं सर्व जिल्ह्यामध्ये, पेसा अंतर्गत जिल्ह्यामध्ये या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे। येणाऱ्या 15 तारखेला ग्रामसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये 4975 जे गावं आहे त्या सर्व गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेच्या माध्यमातून कृती आराखडा तयार करून भविष्यामध्ये या योजनेअंतर्गत अभियानांतर्गत एकूण 25 योजना आहे, 17 विभाग कार्यरत असल्यामुळे येणाऱ्या 25 तारखेला कृती आराखडा तयार करून गावाचा नकाशा तयार करून भविष्यात प्रभावी अंमलबजावणी करणार असल्यामुळे आज लाभार्थ्यांचा संवाद आणि हितगुज झाला आणि आढावासुद्धा झाला। खूप खूप धन्यवाद। साहेब, जिल्ह्यातले जे आश्रमशाळा आहेत त्यांची परिस्थिती बिकट आहे, स्वच्छतेचे अनेक प्रश्न आहेत। मला तुम्ही सांगा ना, तपासणी करतो। बऱ्यापैकी स्वच्छतेचे प्रश्न आहेत। नाही, मला कळवा जर काही असेल सांगा। शाळेमध्ये 46 मुलांना गोबरची लागण झाली होती। आता मी आढावा घेतला, आता चांगले आहेत आढावा घेतला। महाराष्ट्रामधल्या पारधी समाज, फाशी पारधी समाज, टाकणकर समाजाकरिता शमशेर सिंग पारधी या नावानं पारधी पॅकेज जाहीर करणार आहे आणि निश्चितच पारधी समाज हा भटकते समाज असल्यामुळे, हा स्थानांतर होत असल्यामुळे त्यांचं स्थानांतर रोखणे आणि त्यांच्या शिक्षणावर खर्च लक्ष देणे असा संकल्प म्हणून योजना जाहीर केली। राज्याची योजना आहे, राज्याची। पण एकीकडे अजित पवार बघायला गेला तर शासनाच्या वतीनं तिजोरी खाली असायचे अनेक चर्चा करतात। मग ह्या कसं आहे, लाडकी बहीण योजनेचे किती पैसे आहेत? बिलकुल नाही, चुकीचं आहे, चुकीची माहिती तुम्हाला आली नाही। 100% पैसा भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, पैशाला कमी नाही।